बालमित्रांनो नमस्कार. मी राजवीर अमोल जाधव, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 पेडर, इयत्ता 2री. सरस्वतीच्या बुद्धीचे परीक्षण आणि माझे आदरणीय गुरुजन वर्ग, आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे माझी आई. या विषयावर माझे मनोगत व्यक्त करत आहे. आई हे दोन शब्द विश्वाला व्यापून उठतात. आई म्हणजे घराचा आत्मा आणि आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आईवर काय बोलू मित्रांनो, शब्द नाही माझ्या, पडले की कोड, काय बरे बोलावे. माझ्या आईचे नाव आहे प्रीती. प्रीती म्हणजे माया, बरं का. खरंच या नावातच सर्वस्व सामावले आहे. आज मी 2रीचा राजवीर वर्गातील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. माझी ही ओळख माझ्या आईनेच निर्माण केली आहे, बरं का. लहानपणापासून माझ्या आईने मला चांगले वळण लावले. तिची कडक शिस्त मला कधीतरी ओझी वाटते, पण भविष्यात एक उत्तम व्यक्ती घडण्यासाठी तिचा सारा खटाटोप चालू असतो. शाळेत बाई, घरात आई, दोघेही मला उत्तम व आदर्श घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज मी इंग्लिश वाचतो, अवांतर वाचन करतो, गणितातील सर्व क्रिया समजपूर्वक करतो. तसाच एखादा प्रसंग पडला तर स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. हे सारे माझ्या माऊलीच्या प्रयत्नांचे फळ आहे. आई म्हणजे माय, दुधावरची शाय. आई म्हणजे माय, दुधावरची शाय. आई म्हणजे साक्षात ईश्वराचे दुसरे रूप. प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या स्वतःचे नाव देतो, पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही, जी स्वतः बाळाला जन्म देऊन वडिलांचे नाव देते. ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदय, ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदय. 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ मला माझी आई. 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ मला माझी आई. देवाला प्रत्येक घरात जाणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी आई निर्माण केली. बालमित्रांनो, भविष्य काळात मी यशाची उंच गड भराई घेईन आणि आईची सगळी स्वप्ने निश्चित पूर्ण करीन. शेवटी एवढेच म्हणतो की जगी मावली सारखे कोण आहे, जिथे जन्मात तरीची ऋण आहे. असे ऋण ते ज्यात व्याग नाही, त्या ऋणाविन जीवनाचा साध नाही. जिच्या एवढे कौतुक बोल नाही, तिच्या यातनांना जगी तोड नाही. आई एवढे कशाला बोल नाही. धन्यवाद.